नमस्कार मित्रांनो, गुरुकुल प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जो घटक आहे अर्थव्यवस्था, की ज्याच्यावर 15 प्रश्न येतात, तर त्या अर्थव्यवस्थेच्या घटकावर जे काही संभाव्य प्रश्न आहेत तर त्या संभाव्य प्रश्नांचे आपण स्पष्टीकरणात्मक विश्लेषण घेणार आहे। तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची कर्जेतर जमा आहे? कर्जेतर जमा म्हणजे कर्ज सोडून इतर जमा आहे। मग आता या बाबतीत जर विचार करायचा झाला तर साधारणपणे हे आपलं अशा पद्धतीचे लेखे असतात। अर्थसंकल्प आपण महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प मांडतो, त्याचबरोबर महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च अशा पद्धतीने मांडतो। खरं तर खर्चाची विभागणी योजना खर्च आणि बिगर योजना खर्च किंवा पुन्हा महसुली खर्चाची विभागणी योजना खर्च आणि बिगर योजना खर्च जरी मी इथं मेन्शन केली आहे, पण मग मात्र 2017-18च्या अर्थसंकल्पापासून अशी पुन्हा विभागणी जी आहे योजना खर्च बिगर योजना खर्च ही विभागणी रद्द केली। पण आयोग मात्र पुन्हा आणखी प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो की योजना खर्चामध्ये काय येईल आणि बिगर योजना खर्चामध्ये काय येईल, तर त्यामुळे ते सेग्रिगेशन ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण म्हणतो की महसुली जमा ही 100% सरकारच्या मालकीची आहे। मग याच्यामध्ये कर उत्पन्न आहे आणि करेतर उत्पन्न आहे, ज्याला आपण टॅक्स अँड नॉन टॅक्स इन्कम म्हणतो। आणि भांडवली जमेमध्ये ज्याला आपण कॅपिटल रिसिप्ट्स म्हणतो, ह्या कॅपिटल रिसिप्ट्समध्ये किंवा भांडवली जमेमध्ये एक तर स्वतःची जमा असते आणि दुसरी जी जमा आहे तर ती कर्ज स्वरूपातली जमा आहे, बरोबर। काही भांडवली जमा स्वतःची जमा आहे आणि घेतलेलं कर्ज सुद्धा आपण भांडवली खात्यावर मांडत असतो। आपल्याला जो प्रश्न विचारलाय तर केंद्र सरकारची कर्जेतर जमा कुठली म्हणजे स्वतःची जमा आहे, येतं का लक्षात? म्हणजे भांडवली जमेचा जर फक्त आता यामध्ये बाकी आपल्याला काय घ्यायची गरज नाही, फक्त भांडवली जमेमध्ये बघू आपण। तर भांडवली जमेमध्ये एक जो भाग आहे तर तो स्वतःची जमा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो कर्ज स्वरूपातली जमा आहे। तर कर्ज स्वरूपातली जमा आहे, तुमची स्वतःची जमा नाही, तर या जमेला कृत्रिम जमा असं पण म्हणतात। आयोगाने असा प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी केंद्र सरकारची कोणती कृत्रिम जमा आहे? तर मग कृत्रिम जमा म्हणजे कर्ज स्वरूपातली जमा आहे। आणि दुसरी भांडवली जमा कुठली आहे? स्वतःची आहे, म्हणजे कर्ज सोडून इतर आहे, म्हणजे याला आपण म्हणतो कर्जेतर जमा आहे किंवा बिगर कर्ज जमा आहे। मग बिगर कर्ज जमा कुठली आहे? मग जे काही तुमचं भांडवली जमा आहे किंवा कॅपिटल रिसिप्ट्स आहे, तर स्वतःची भांडवली जमा कोणती आहे? तर आपण म्हणतो की कर्जाची पुनर्प्राप्ती। म्हणजे भारत सरकारनं, केंद्र सरकारनं कुणाला तरी कर्ज दिलेलं आहे आणि त्या विशिष्ट मुदतीनंतर त्या दुसऱ्या घटकाकडून कर्जाची परतफेड झाली, म्हणजे केंद्र सरकारनं कुणाला तरी कर्ज दिलं होतं, समजा भारत सरकारनं समजा अफगाणिस्तानला कर्ज दिलं आणि अफगाणिस्ताननं त्या कर्जाची परतफेड केली, कर्जाची पुनर्प्राप्ती। किंवा भारत सरकारनं महाराष्ट्राला कर्ज दिलं, महाराष्ट्रानं त्या कर्जाची परतफेड केली, केंद्र सरकारच्या बाबतीत काय झालं? लोन रिपेमेंट किंवा कर्जाची पुनर्प्राप्ती म्हणजे दिलेल्या कर्जाची परतफेड। मग आता हे स्वतःच आहे, हे काही कर्ज स्वरूपातलं नाही, तुम्हीच तुमचेच रक्कम कर्ज स्वरूपात दुसऱ्याला दिलेली होती, ते रिपेमेंट झालं म्हणजे स्वतःच आहे। याच्यामध्ये आणखी काय येत असतं? उदाहरणार्थ निर्गुंतवणुकीकरण आहे, ज्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो। म्हणजे सरकारनं एखाद्या सार्वजनिक उपक्रमामध्ये यापूर्वी गुंतवणूक केली होती आणि आता ती गुंतवणूक काढून घेतली, ते शेअर्स खाजगी घटकाला विकले, तो भाग खाजगी घटकाला विकला, त्याच्या माध्यमातून खूप मोठी रक्कम सरकारकडे येते, त्याला आपण म्हणतो निर्गुंतवणुकीकरणाच्या माध्यमातून आलेली मिळकत। अर्थात सार्वजनिक उपक्रमाच्या विक्रीतून किंवा त्याच्या समभाग विक्रीतून आलेली जी काही रक्कम आहे तर ती निर्गुंतवणुकीकरणाच्या संदर्भात आलेली रक्कम ही स्वतःची जमा आहे। त्याचबरोबर काही सरकारचे काही वेगवेगळे असे घटक आहेत, ते स्क्रॅपमध्ये टाकले जातात, त्याचा लिलाव केला जातो, त्याच्या माध्यमातून पण सरकारला रक्कम मिळते। आणि ह्या सगळ्या ज्या काही रकमा आहेत ह्या कशा आहेत? स्वतःचे आहे किंवा कर्जेतर आहे, तसेच बिगर कर्ज रक्कम आहे। आणि कर्ज स्वरूपातली कुठली आहे? मग तुम्ही कोणतंही कर्ज काढताय, मग त्यामध्ये तुम्ही देशांतर्गत कर्ज काढताय
किंवा देशाबाहेरचं कर्ज काढतात, ज्याला आपण म्हणतो बहिर्गत कर्ज. इंटरनल लोन, एक्सटर्नल लोन, अंतर्गत कर्ज आहे किंवा बहिर्गत कर्ज आहे, हे सगळं कशात येतं? ह्या भांडवली जमेच्या कर्ज स्वरूपातल्या जमेमध्ये येतं. मग ते आपण निव्वळ कर्ज उभारणी असा शब्द वापरतो. तर निव्वळ कर्ज उभारणी म्हणजे याच्यामध्ये फक्त भारतानं घेतलेल्या कर्जाचा विचार होत नाही, दिलेल्या कर्जाचा विचार होतो. भारतानं घेतलेलं कर्ज आणि दिलेलं कर्ज यातनं जे काही निव्वळ जी कर्ज उभारणी आहे ते याच्यामध्ये येतं. म्हणजे उदाहरणार्थ अंतर्गत कर्ज आहे, बहिर्गत कर्ज आहे, तर हे कर्ज स्वरूपातल्या जमेमध्ये येईल. त्यानंतर आणखी काय येतं याच्यामध्ये? इतर देणी, ज्याला आपण अदर लायबिलिटीज म्हणतो, इतर देणी. मग ह्या इतर देणीमध्ये काय येतं की सरकारनं ते कर्ज उभा केलेलं नाहीये, पण सरकारकडे आलेली रक्कम अशी आहे की भविष्यात सरकारला ते परत द्यायचं आहे. सरकारचे ते देणीमध्ये येतं. येते का लक्षात? देयतामध्ये येईल, देणीमध्ये येईल. उदाहरणार्थ वेगवेगळ्या जे काही संघटित क्षेत्रामध्ये काम करणारे, खाजगी संघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत किंवा सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड जमा होतो. तर तो प्रॉव्हिडंट फंड सरकारकडे जमा होतोय, तर सरकार तो प्रॉव्हिडंट फंड वापरू शकतं आणि भविष्यात मात्र हे परत द्यायचं आहे. म्हणजे जरी ते सरकारनं त्या कर्मचाऱ्याकडून कर्ज नाही काढलं, पण ते काय हो? देणी आहे, इतर देणीमध्ये, अदर लायबिलिटीज. त्याचबरोबर असाच प्रकार कुठं असतो? आपल्याकडे पोस्ट खात्यामध्ये अल्पबचती असतात. लोक स्वतःहून त्या पोस्टामध्ये काही अल्पबचती करतात आणि मग पोस्ट खातं हे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे आणि पोस्टामध्ये आलेली जी काही रक्कम आहे तर ते सरकार वेगवेगळ्या पायाभूत सुविधासाठी वापरू शकतं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात परत करायच्या आहेत. त्याला आपण म्हणतो इतर देणी. तर त्यामुळे इतर देणी, निव्वळ कर्ज उभारणी हे कशामध्ये येतं? कर्ज स्वरूपातल्या जमेमध्ये येतं. बरोबर. आणि मग आयोगाने याच्या जो संभाव्य प्रश्नामध्ये जो प्रश्न घेतलेला आहे तर ते याच्या आधारावर घेतलेला आहे. तो प्रश्न काय बघा, पुढीलपैकी कोणती केंद्र सरकारची कर्जेतर जमा आहे? कर्जेतर जमा आहे म्हणजे कर्ज सोडू नये, म्हणजे ही जमा कशी आहे हो? स्वतःची जमा आहे. मग स्वतःची जमा कुठली आहे याच्यामध्ये? तर कर्जाची पुनर्प्राप्ती. येते लक्षात? बघितलं आपण, कर्जाची पुनर्प्राप्ती. केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला कर्ज दिलंय आणि महाराष्ट्र सरकारनं ते कर्ज फेडलंय, तर कर्जाची पुनर्प्राप्ती हे कर्जेतर जमा आहे. बहिर्गत कर्ज, अंतर्गत कर्ज हे कर्ज स्वरूपातली जमा आहे. सार्वजनिक लेखेमधून उचल म्हणजे आपण बघितलं, सार्वजनिक लेखेमधून उचल कुठली आहे? इतर देणी. म्हणजे पोस्टातल्या अल्पबचती असतील किंवा भविष्य निर्वाह निधी आहे, हे सगळ्या रकमा आपण कुठं ठेवतो? सार्वजनिक लेखे निधीमध्ये ठेवतो, पब्लिक अकाउंट फंडमध्ये ठेवतो. त्यामुळे त्या पब्लिक अकाउंट फंडमधून तुम्ही पैसे उचललेले आहेत. मग ते जरी कर्ज म्हणून जरी तुम्ही घेतलेलं नसलं तरी ते तुमच्याकडे अशा प्रकारचे ठेवे आहेत की ते भविष्यात तुम्हाला परत करायचे आहेत. त्याला आपण इतर देणी म्हणतो. तर सार्वजनिक लेखेमधून उचल आणि बहिर्गत कर्ज, अंतर्गत कर्ज हे सगळं काय हो? कर्ज स्वरूपातली जमा आहे. आणि कर्जेतर जमा कुठले? कर्जाची पुनर्प्राप्ती. म्हणजे याचं उत्तर फक्त ड आहे. बरोबर. पुन्हा आणखी बघा, कर्जाची पुनर्प्राप्ती ड म्हणलंय, मग आपण चुकून OMR शीटमध्ये बबल करताना किंवा गोल करताना आपण काय करतो? इथं सगळं कर्जाची पुनर्प्राप्ती फक्त एकच उत्तर आहे, आपण लगेच 4ला गोल करतो. पण ॲक्च्युली ड हा पर्याय कुठं दिलाय? 3 मध्ये दिलाय. फक्त ड पर्याय 3 मध्ये दिलाय. उत्तर याचं 3 आहे. ओके, पुढं आता लघु वित्त बँकेची प्रमुख वैशिष्ट्यावर प्रश्न आहे. तर बँकावर सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न येतो. म्हणजे शक्यतो RBIवर प्रश्न असतो, पण मग इतर बँकिंग व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न येतो. आत्तापर्यंत जो प्रश्न आपण बघितला की सार्वजनिक वित्तचा, तर सार्वजनिक वित्त आणि टॅक्सेशन ह्या 2 टॉपिकवर एकत्रितपणे जवळपास 4 ते 5 प्रश्न पण येऊ शकतात. म्हणजे सार्वजनिक वित्त आणि टॅक्सेशन हे 2 टॉपिक तुम्हाला कंबाईंड पूर्व परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके. आणि मग बँकिंगवर एखादा दुसरा प्रश्न येतो, मग RBIवर एखादा किंवा इतर बँकिंग व्यवस्थेवर एखादा प्रश्न आहे. तर आता इतर बँकिंग व्यवस्थेवर हा प्रश्न आहे, लघु वित्त बँकेची प्रमुख वैशिष्ट्य काय? मग आपल्याकडे खाजगी बँका आहेत, ज्याला आपण नवीन खाजगी बँका म्हणतोय, किंवा लघु वित्त बँका आहेत, देय बँका आहेत ज्याला आपण पेमेंट बँका म्हणतो. तर याच्यात थोडं तुलनात्मक आयोग एखादा प्रश्न विचारतो. तर लघु वित्त बँकेत जर विचार करायचा झाला तर प्रति व्यक्ती ₹5 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे.
ॲक्च्युली लघुवित्त बँकेमध्ये कुठल्याही ठेवीच्या अमाऊंटवर कुठलीही मर्यादा नाही, त्यामुळे असा काही प्रकार इथं नाही आहे. कर्ज देता येतील तसेच कर्ज देण्यावर कोणतीही मर्यादा नाही. ॲक्च्युली कर्ज देता येईल, लघुवित्त बँकेला कर्ज देता येईल, मात्र कर्ज देण्यावर काही मर्यादा आहेत. तर मग 25 लाखापर्यंतची 50% कर्ज आहेत, किंवा एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला 10% कर्ज आहे, व्यक्तीच्या समूहाला 15% कर्ज आहे, तर लिमिट आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, कर्ज देता येईल मात्र कर्ज देण्यावर कोणतीही मर्यादा नाही. मर्यादा नाही असं नाही, काही मर्यादा आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण चुकलं. किमान भाग भांडवल 100 कोटी रुपये हे बरोबर आहे. खरं तर उत्तर याचं फक्त क आहे, दुसरं उत्तर आहे. पुढं हे थोडं तुम्हाला परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, तुलनात्मक अभ्यास म्हणून. लघुवित्त जर ठेवीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आता आपण बघितलं लघुवित्त बँकेच्या बाबतीत मर्यादा नाही, नवीन खाजगी बँकांच्या बाबतीत पण मर्यादा नाही, पण पेमेंट बँक आहेत, देय बँक आहेत, तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयेपर्यंतच्याच ठेवी स्वीकारता येऊ शकतील. कर्ज मर्यादेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नवीन खाजगी बँकांना कोणतीही मर्यादा नाही, देय बँकेला कर्ज देताच येत नाही, आणि लघुवित्त बँकेला कर्ज देता येईल मात्र कर्ज देण्यावर मर्यादा आहेत. उदाहरणार्थ 5 लाख रुपयेपर्यंतची 50% कर्जाची मर्यादा आहे. वैयक्तिक व्यक्ती असेल तर 10% कर्ज जास्तीत जास्त दिलं जाऊ शकतं. व्यक्तीचा समूह आहे तर जास्तीत जास्त 15% कर्ज दिलं जाऊ शकतं. आणि किमान भाग भांडवलाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नवीन खाजगी बँकांचं किमान भाग भांडवलाची मर्यादा 500 कोटी आहे, आणि लघुवित्त बँका आणि देय बँका यांच्या बाबतीत मात्र ती मर्यादा किती आहे? 100 कोटी. तर हे थोडं लक्षात राहू द्या, परीक्षेदृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढं आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भातली अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधान विचारलंय बघा. मग आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या धोरणाचं तातडीचं जे उद्दिष्ट आहे ते एकात्मिक आरोग्य सेवा पुरवणं हे आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. या धोरणाचं मध्यावधी उद्दिष्ट लोकसंख्या स्थिरीकरण आहे, आणि या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणणे आहे. ॲक्च्युली हे दोन स्टेटमेंट चुकलेले आहेत. मध्यावधी उद्दिष्ट हे जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणणं आहे, आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे? लोकसंख्या स्थिरीकरण आहे. येतं का लक्षात? त्यामुळे याचं उत्तर अयोग्य विचारलं. ॲक्च्युली ब आणि क हे अयोग्य आहे, पहिलं उत्तर आहे. तर तुमच्या माहितीसाठी हे थोडं लक्षात राहू दे बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, तातडीचं उद्दिष्ट आपल्याला 2002 पर्यंत अचीव करायचं आहे. एकात्मिक आरोग्य सेवा पुरवणं म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवण्याच्या संदर्भातलं टार्गेट आहे. मध्यावधी उद्दिष्ट आहे 2010 पर्यंत जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणणं म्हणजे 2.1. जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणणं म्हणजे हम दो हमारे दो ची घोषणा या मध्यावधी उद्दिष्टाच्या माध्यमातून केलेले. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट 2045 पर्यंत आहे काय? लोकसंख्या स्थिरीकरण. येतं लक्षात? हा तर प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. कधीपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण आहे? 2045 पर्यंत. तर हे परीक्षेदृष्टीने महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात राहू दे. पुढं भारतातील पिकांच्या लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता उतरता क्रम लावा. लागवड क्षेत्राचा विचार करता उतरता क्रम लावा. मी डायरेक्ट स्लाइडच दाखवतो तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे लागवड क्षेत्र मिलियन हेक्टरमध्ये दिलेलं आहे. 1 नंबरला म्हणजे पिकाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तांदळाचा प्रथम क्रमांक लागतो लागवड क्षेत्राच्या बाबतीत. तर तांदूळ 43.8 मिलियन हेक्टर आहे, गहू 31.5 मिलियन हेक्टर आहे, डाळी 28.3 मिलियन हेक्टर आहे, भरड धान्य 24 मिलियन हेक्टर आहे, आणि मका 9.7 मिलियन हेक्टर आहे. तर मग हे अशा पद्धतीचा क्रम आहे, उतरता क्रम म्हणलंय. तर याचं उत्तर 3 आहे. पुढं आता 15व्या वित्त आयोगाच्या संदर्भात प्रश्न आहे. तर वित्त आयोगाच्या संदर्भात प्रश्न हा हमखास असतो बघा. जो राज्यघटनेच्या आर्टिकल 280 अन्वये स्थापन केला जातो. त्या वित्त आयोगाचं काम काय आहे? केंद्रीय विभाजन योग्य करातला हिस्सा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागणं. म्हणजे उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आहे तर तो केंद्र आकारते, केंद्र गोळा करते, म्हणजे पण तो विभागून मात्र केंद्र आणि राज्यामध्ये दिला जाईल. आर्टिकल 270.
इन्कम टॅक्सच्या बाबतीत जे आहे ते आर्टिकल 270 आहे. तर मग केंद्र सरकार आकारेल, केंद्र सरकार गोळा करेल आणि त्याचा हिस्सा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागला जाईल. आता म्हणजे केंद्रीय विभाजन योग्य करातला हिस्सा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागून देण्याच्या संदर्भातली शिफारस हे वित्त आयोग करत असतं. आणि अर्थात ज्यावेळी वित्त आयोग म्हणतोय तर हे केंद्राचा वित्त आयोग आहे. राज्याचा वित्त आयोग असेल तर त्याला स्पष्ट आपण म्हणतोय की राज्य वित्त आयोग आहे. बरोबर. आता आपण हे बोलतोय ते केंद्राच्या वित्त आयोगाबद्दल बोलतोय आणि 15 वित्त आयोगाच्या बाबतीत बोलतोय. तर मग 15 वित्त आयोगाच्या बाबतीत काय काय स्टेटमेंट आहेत बघा, की या आयोगाने 2 अहवाल सादर केले. पहिला वार्षिक अहवाल आहे 2020-21 आणि दुसरा पंचवार्षिक अहवाल आहे 2021 ते 26. खरं तर मग आता आर्टिकल 280चा जर विचार करायचा झाला तर आर्टिकल 280 म्हणतंय की 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी वित्त आयोगाची स्थापना आहे आणि इथं कालावधी झाला 6 वर्ष. येते का लक्षात? मग काय प्रश्न विचारलेला आहे तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या आयोगाने 2 अहवाल सादर केले. पहिला वार्षिक अहवाल 2020-21 आहे आणि दुसरा पंचवार्षिक अहवाल 2021 ते 26 आहे. तर वित्त आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा शिफारशींचा कालावधी 6 वर्ष इतका झाला. म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वित्त आयोगाचा कालावधी 6 वर्ष इतका झाला. हे मात्र स्टेटमेंट चुकलेलं आहे. तर असाच कालावधी 9व्या फायनान्स कमिशनच्या वेळेस, 9व्या वित्त आयोगाच्या वेळेस म्हणजे 1989 ते 1995 त्या काळात निवडणुका होत्या आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळामुळं 1989 ते 1995 या काळासाठी म्हणजे एकूण 6 वर्षासाठी वित्त आयोगाचा कालावधी झाला. म्हणजे आत्ता जसा ह्या 15 वित्त आयोगाचा कालावधी 6 वर्ष झाला आहे तसा यापूर्वी पण कधी झालेला आहे 9वा वित्त आयोग आहे 1989 ते 1995. बरोबर. बाकी स्टेटमेंट बरोबर आहे पण इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय का? नाही. पुढं आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत. बरोबर आहे. आयोगाचे अध्यक्ष NK सिंग असून अजय नारायण झा हे आयोगाचे सचिव आहेत. तर अजय नारायण झा हे सचिव नाहीत तर अरविंद मेहता आहेत. अरविंद मेहता हे सचिव आहेत 15 वित्त आयोगाचे आणि अजय नारायण झा हे 14 वित्त आयोगाचे सचिव होते आणि 15 वित्त आयोगाचे ते सदस्य आहेत. पॉईंट लक्षात आला का? अजय नारायण झा हे 14 वित्त आयोगाचे सचिव होते. आयोगाने त्याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. तर 14 वित्त आयोगाचे सचिव मात्र 15 वित्त आयोगाचे ते सन्माननीय सदस्य आहेत. बरोबर. आणि आता मात्र ह्या 15 वित्त आयोगाचं सचिव कोण आहे? अरविंद मेहता आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष बरोबर होतं मात्र अजय नारायण झा हे चुकलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बघा. घटक राज्यांना केंद्रीय विभाजन योग्य करातला हिस्सा 41% इतका द्यावा अशी शिफारस आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. खरं तर 14 वित्त आयोगानं केंद्रीय विभाजन योग्य करातला हिस्सा राज्याला 42% द्यावा इतकी शिफारस केलेली होती आणि ती मोठा हिस्सा होता. पण मग आता काय झालंय की जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियमाच्या माध्यमातून जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना अधिनियम 2019 अन्वये मग आता जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतलाय आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. म्हणजे जम्मू काश्मीर हे आतापर्यंत राज्य होतं आणि आता ते केंद्रशासित प्रदेश आहे. तर आता त्यांना ह्या फेडरल सिस्टीममध्ये संघराज्य पद्धतीमध्ये वेगळा हिस्सा देण्याची गरज नाही. कारण आता ते केंद्रशासित प्रदेश हे प्रत्यक्षपणे कोण प्रशासित करत असतं? केंद्र सरकार. केंद्रशासित प्रदेश हे केंद्राकडून प्रत्यक्षपणे प्रशासित केले जातात आणि राज्य अप्रत्यक्षरित्या आपण म्हणतो. तर मग केंद्रशासित प्रदेश डायरेक्टली केंद्राअंतर्गत येणार आहे त्यामुळे त्यांना वेगळा हिस्सा द्यायची गरज नाही. जम्मू काश्मीरला जो काही हिस्सा जाईल किंवा जम्मू काश्मीरला जो काही निधी जाईल तर तो डायरेक्ट केंद्राकडून जाईल. तर ते संघराज्य पद्धतीमध्ये जे काही कराच्या बाबतीत हिस्स्यामध्ये जी विभागणी होते तिथं आता जम्मू काश्मीरचा रोल नाही आणि त्यामुळं आता जम्मू काश्मीर राज्यांच्या लिस्टमधून बाहेर पडल्यामुळं मग आता 42%च्या ऐवजी तो हिस्सा किती दिलेला आहे? 41% हिस्सा दिलेला आहे असं त्याचं समर्थन पण केलेलं आहे. येतं का लक्षात? त्याचं स्पष्टीकरण तसं दिलेलं आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. घटक राज्यांना केंद्रीय विभाजन योग्य करातला हिस्सा 41% इतका द्यावा अशी शिफारस केलेली आहे. त्यामुळे फक्त क याच्यामध्ये बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे दुसरा पर्याय आहे. पुढं
मानवी शाश्वत विकास 2001 मध्ये पंतप्रधान ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली. आता योजनेवर एखादा प्रश्न असतो बघा, ग्राम विकासाच्या योजनेवर एखादा प्रश्न असतो, तर खालीलपैकी कोणते घटक या योजनेचे भाग आहेत? तर मानवी शाश्वत विकास 2001 मध्ये जी सुरू केली त्यामध्ये एकूण 6 भाग आहेत. एकूण 6 भाग आहेत किंवा 6 घटक आहेत. पैकी एक आहे प्राथमिक शिक्षण, दुसरा आहे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण विद्युतीकरण, मात्र ग्रामीण रस्ते नाही. हे 3 घटक आहेत. आणखी चौथा कोणता घटक आहे? चौथा आहे निवारा, 5वा घटक आहे पेयजल आणि 6वा घटक आहे पोषण. तर हे महत्त्वाचं आहे बघा, लक्षात राहू द्या. तर मानवी शाश्वत विकासासाठी पंतप्रधान ग्रामोदय योजना जी सुरू केली 2001, हे 2001 पण महत्त्वाचं आहे. कोणकोणते घटक या योजनेचा भाग आहेत? तर प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य, ग्रामीण विद्युतीकरण, निवारा, पेयजल आणि पोषण. या बाबतीत जर विचार करायचा झाला तर भारत निर्माण हे एक आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे बघा. भारत निर्माण हे 2005-2006 ला आपण सुरू केले. 2005-2006 ला सुरू केले. आता त्यामध्ये पण 6 घटक आहेत. त्यामध्ये कुठले कुठले 6 घटक आहेत? तर त्यामध्ये 6 घटक, एक तर गृहनिर्माण आहे, त्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण आहे, त्यानंतर ग्रामीण रस्ते आहेत, त्यानंतर दूरसंचार आहे, 5 सिंचन आहे म्हणजे जलसिंचन आहे, आणि 6 पाणी पुरवठा आहे. तर भारत निर्माण 2005-06 मधले हे 6 पॉईंट आणि मानवी शाश्वत विकासासाठी पंतप्रधान ग्रामोदय योजना जी सुरू केली आहे त्यातले हे 6 पॉईंट हे परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात राहू द्या. ओके. मग अर्थात अ ब क पहिला पर्याय. त्यानंतर कृषीवर एखादा प्रश्न असतो आणि शक्यतो कृषीवर असणाऱ्या योजनेवर तो प्रश्न येतो. काय सांगितलं बघा, 3 योजना एकत्र केलेली बघा तुम्ही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2014-15 पासून संपूर्ण भारतात सुरू करण्यात आला. ॲक्च्युली 2014-15 ला सुरू केला, मात्र सुरू करताना तो प्रायोगिक स्तरावर सुरू केलेला आहे. सुरुवातीला फक्त 384 जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे, तो संपूर्ण भारतात सुरू केलेला नाही. त्यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2014-15 पासून आहे, मात्र त्याच वर्षी संपूर्ण भारतात सुरू केलेलं नाही. पुढं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 100% केंद्र पुरस्कृत आहे, बरोबर आहे. 2007-08 मधील खरीप हंगामापासून सुरू करण्यात आले. खरीप हंगाम चुकीचा आहे, रब्बी हंगामापासून सुरू करण्यात आले. रब्बी हंगामापासून सुरू करण्यात आले. पुढं राष्ट्रीय कृषी विकास योजना बघा. कृषी क्षेत्रामध्ये 4% वृद्धी दर प्राप्त करण्यासाठी 2007 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे फक्त क बरोबर आहे बघा. दुसरा पर्याय. त्याच्या अनुषंगाने काय महत्त्वाची स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला मी सांगतो बघ. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हा 2014-15चा आहे. अर्थात 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 होती, म्हणजेच 12व्या पंचवार्षिक योजनेला हे समांतर योजना सुरू झालेली होती. सुरुवातीला देशातल्या 384 जिल्ह्यामध्ये सुरू झालं होतं. आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट होते? तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे, त्याचबरोबर जे नॉर्थ ईस्ट राज्य आहेत, ईशान्येकडचे राज्य आहेत, पूर्वोत्तर राज्य आणि हिमालयाजवळील राज्यांसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू करण्यात आलं. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नारळ विकास मंडळ, केंद्रीय फलोत्पादन संस्था ह्या सगळे घटक ह्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमामध्ये किंवा अभियानामध्ये समाविष्ट आहेत. तर हे एक महत्त्वाचं लक्षात राहू द्या. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ऑक्टोबर 2007 ला रब्बी हंगामापासून सुरू केली आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. काय टार्गेट होतं? 11व्या पंचवार्षिक योजनेअखेर उत्पादन वाढीचं लक्ष्य काय होतं? तांदळाच्या बाबतीत 10 मिलियन टन, गव्हाच्या बाबतीत 8 मिलियन टन आणि कडधान्याच्या बाबतीत 2 मिलियन टन. तर हा UPSC पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारलेला बघा याच्यावर 10-8-2. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पुन्हा आणखी इकडे आपल्याकडे रिपीट होऊ शकतो, हे लक्षात राहू दे. पुढं राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे 2007 आणि काय टार्गेट आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेअखेर कृषी क्षेत्रामध्ये 4% वृद्धी दराचं आपण लक्ष ठेवलेलं होतं. ओके.
पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण व कुशल कारागिरांना, ॲक्च्युली ग्रामीण व अकुशल कारागिरांना, कुशल नाही, ग्रामीण व अकुशल कारागिरांना किंवा मजुरांना मजुरी रोजगाराचे आश्वासन देणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला कधी म्हणजे कोणत्या दिवशी महात्मा गांधीजीचं नाव देण्यात आलं? 2 ऑक्टोबर 2009. तर याच्या संदर्भात कायदा कधीचा आहे, योजना कधी सुरू झाली, महात्मा गांधीजींचं नाव कधी दिलं, हे सगळं महत्त्वाचं आहे. त्याच्या अनुषंगानं ही एक स्लाईड महत्त्वाची आहे बघा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, तर कायदा संमत झाला आहे 7 सप्टेंबर 2005. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे आणि नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याची सुरुवात झाली आहे 2 फेब्रुवारी 2006ला आणि महात्मा गांधीजीचं नाव त्याला दिलेलं आहे त्या योजनेला 2 ऑक्टोबर 2009ला. तर हे 3 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात राहू द्या. ओके, पुढं आता हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर एक प्रश्न आहे बघा. तर राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम याच्या आधारावर एक प्रश्न तुम्हाला या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये येतो. तर 1950-51 मधील भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे क्षेत्रीय वितरण या संदर्भात अचूक नसणारी जोड आहे. म्हणजे काय अचूक नसणारी? म्हणजे चुकीची जोडी आहे. तर हे सगळं बरोबर आहे, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र हे आकडे बरोबर आहेत राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा. खरं तर याचं उत्तर यापैकी नाही आहे, पण मग मी तुम्हाला समोरासमोर हे थोडे आकडे देतो की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात राहील की कृषी क्षेत्राच्या बाबतीत जर विचार पुन्हा आणखी प्रामुख्याने जे आकडे आहेत ते 2050-51 या काळामधले आकडे प्रामुख्याने विचारले जातात. पण 2021-22च्या संदर्भात एखादा ट्रेंड विचारला जाऊ शकतो, आकडेवारीपेक्षा ट्रेंड, पण आकडेवारी शक्यतो 50-51ची विचारली जाते. तर कृषी क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 1950-51ला हिस्सा होता 53.1, मात्र 20-21ला काय झाला 18.85. म्हणजे उत्पन्नातला हिस्सा लक्षणीय स्वरूपामध्ये घटलेला आहे. एकूण उत्पन्नातला हिस्सा, कृषी क्षेत्रातला हिस्सा लक्षणीय प्रमाणात घटलेला आहे. उद्योगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर 50-51ला 16.6% राष्ट्रीय उत्पन्नापैकी हिस्सा होता, आता तो 26.90%. सेवा क्षेत्रामध्ये 30.3% 1950-51ला हिस्सा होता, आता हे 54.25%. म्हणजे लक्षणीय वाढ झाली. इथं लक्षणीय वाढ आहे, इथं लक्षणीय घट आहे. येतं का लक्षात? तर मग यातनं आपल्याला काय दिसतं की राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा हा स्वातंत्र्यानंतर किंवा नियोजन काळ सुरू असताना किंवा नियोजन काळाच्या अगदी सुरुवातीला कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा हा सगळ्यात जास्त होता आणि अर्थात तो लक्षणीय होता, पण तो घटत गेला आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा प्रचंड प्रमाणामध्ये वाढत गेला. तर यातनं आपल्याला काय दिसेल, आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा ही कृषी आधारित अर्थव्यवस्थेकडून सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे चालली. मग हे चांगलं आहे का? एका दृष्टीनं चांगलं सुद्धा आहे. का? कारण आपल्या देशातली कृषी क्षेत्र हे वेगवेगळ्या कारणामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार आकर्षित करू शकेल अशी स्थिती नाही. जमिनीचं तुकडीकरण असेल किंवा यांत्रिकरणाचा अभाव असेल, ह्या वेगवेगळ्या कारणानं कृषी क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार देण्याची कुवत नाही आहे. आणि मग आपल्या पंचवार्षिक योजनेचं एक उद्दिष्ट पण असं होतं की कृषी क्षेत्रावरचा भार कमी करणं, कृषी क्षेत्रावरचा भार कमी करणं. एका बाजूला कृषी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती वाढवणं हे पण टार्गेट होतं, पण कृषी क्षेत्रामध्ये जी प्रचंड बेरोजगारी आहे, छुपी बेरोजगारी आहे, डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट आहे, ती कमी करणं हे सुद्धा आपलं टार्गेट होतं. तर त्यामुळं देशाच्या संरचनेमध्ये हा जो झालेला बदल आहे तर तो चांगला बदल आहे. देशाच्या संरचनेमध्ये झालेला बदल हा सकारात्मक बदल आहे. येतं का लक्षात? तर हे थोडे आकडेवारी पण लक्षात राहू दे. पुढं आता आपल्याला परीक्षा दृष्टीनं तेंडुलकर समिती अत्यंत महत्त्वाची आहे. मग तेंडुलकर समितीने वेगवेगळ्या कालावधीसाठी भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं शेकडा प्रमाण जाहीर केले, त्या संदर्भात योग्य जोड्या लावा. आणि मग वेगवेगळ्या वर्षी भारतामध्ये दारिद्र्य किती होतं याचे काय आकडेवारी तेंडुलकर समितीने दिलेली आहेत आणि त्यानंतर मग रंगराजन समितीने पण दिलेले आहेत. तर त्या आकडेवारी सगळ्यात जास्त महत्त्वाची आपल्याकडे तेंडुलकर समिती आहे, पण सी रंगराजन समितीचा पण एखादा प्रश्न येतो. तर त्यामुळे मग मी हे थोडं स्लाईडच्या माध्यमातून घेतलं बघा. ही स्लाईड तुमच्या परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
तर 1993 म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीनं सांगितलं की 93-94ला 45.3% भारतातील दारिद्र्य आहे, 2004-05ला 37.2% आहे, 2009-10ला 29.8%, 2011-12ला 21.9% आणि सी रंगराजन समितीनं मात्र 2009-10 आणि 11-12 बद्दलच बोललेलं आहे. 2009-10ला 38.2%, 2011-12ला 29.5%. तर हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर हे लक्षात राहू दे. पुढं आता उद्योगावर एखादा प्रश्न असतो. मग प्रश्न आहे कृषी उत्पादनावर आधारित उद्योगाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे कापड उद्योगाचा पहिला क्रमांक लागतो आणि साखर उद्योगाचा दुसरा क्रमांक लागतो. तर कृषी उत्पादनावर आधारित उद्योगामध्ये साखर उत्पादनाचा दुसरा क्रमांक लागतो. बाकी वाक्य चुकवलेले आहेत. कृषी उत्पादनावर आधारित असणाऱ्या उद्योगाचा जर विचार करायला तर कापड उद्योगाचा प्रथम क्रमांक लागतो आणि द्वितीय क्रमांक साखर उद्योगाचा लागतो. आता हे दोन उद्योग महत्त्वाचे आहेत, तर त्याच्या अनुषंगाने काही माहीत असणं पण गरजेचं आहे. तर कृषी आधारित उद्योगात सांगितलं आता तुम्हाला 1 नंबर कापड आहे, 2 नंबर साखर आहे. कापड उद्योगाच्या बाबतीत वेगळी माहिती काय, तर कापड उद्योग हा रोजगार निर्मितीजनक उद्योग आहे. कापड उद्योग हा रोजगार निर्मितीजनक उद्योग आहे आणि रोजगार निर्मितीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर रेल्वेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा उद्देश तो उद्योग आहे आणि देशाच्या एकूण निर्यातीपैकी कापड उद्योगाचा हिस्सा हा 12%. साखर उद्योगाचा जर विचार एकूण उद्योगापैकी कापड उद्योगाचा हिस्सा किती आहे, 12% आहे. साखर उद्योगाचा जर विचार करायचा झाला तर साखर उद्योगामध्ये पण आपल्याला काय दिसेल, आपण साखर उत्पादनामध्ये जगामध्येच 1 नंबर आहे. फक्त साखर उत्पादनामध्येच नाही तर साखर वापरामध्ये सुद्धा आपण भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. ॲक्च्युली आता साखर उत्पादनामध्ये भारत जगामध्ये पहिला क्रमांक आहे तर ही आनंदाची बाब आहे, पण साखर वापरामध्ये, साखर खाण्यामध्ये, साखर वापरण्यामध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक आहे, याच्यावर थोडी विचार करण्याची वेळ आहे. ओके, पुढीलपैकी कोणता विश्व व्यापार संघटनेअंतर्गत गॅट कराराचा भाग आहे. आता गॅट करार हा WTO अंतर्गत गॅट करार आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. हा वस्तूच्या संदर्भात आहे गॅट करार. आणि मग त्यामध्ये काय आहे, आयात प्रशुल्क करार आहे, डम्पिंग विरोधी करार आहे, आयात शुल्केतर अडथळे आहे, मात्र बौद्धिक संपदा अधिकार करार नाही. हा जो करार आहे तो कुठला आहे, ट्रिप्स करार आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे. तर तो WTO अंतर्गत आहे, मात्र गॅटचा तो भाग नाही. तर गॅट वस्तूबद्दल आहे आणि ट्रिप्स हा बौद्धिक संपदा अधिकाराबद्दल आहे. त्यामुळं अ ब क याचं उत्तर आहे 1 नंबर. ॲक्च्युली आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला स्लाईड दिले, हे महत्त्वाचं आहे बघा. कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये आर्थिक सुधारणावर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा WTOवर एखादा प्रश्न येऊ शकतो, मात्र तो प्रश्न वरवरचा असेल, अगदी डीपमध्ये WTOच्या अनुषंगाने प्रश्न विचारणार नाही. मात्र STI मुख्य परीक्षेला मात्र WTOचे तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रश्न दिसतील. कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला वरवरचे प्रश्न आहेत. मग WTOच्या करारामध्ये एक WTOच्या स्थापनेचा करार आहे, ज्याला आपण अम्ब्रेला ॲग्रीमेंट म्हणतो. त्यानंतर गॅट आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, वस्तूच्या संदर्भात आहे. गॅट्स आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिस आहे, सेवेच्या बाबतीत आहे. आणि ट्रिप्स आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे, बौद्धिक संपदा अधिकाराच्या बाबतीत आहे. आणि ह्या वस्तूच्या संदर्भात हे एकूण 7 करार आहेत. आयात प्रशुल्क करार आहे, म्हणजे ज्याला आपण टॅरिफ म्हणतो, सगळ्यात मोठा अडथळा आहे टॅरिफ. म्हणजे हे काय, WTO कशाच्या आधारावर आहे की 2 देशांमधला व्यापार व्यवसाय हा मुक्त झाला पाहिजे. 2 देशांमध्ये वस्तू, सेवा, भांडवल, गुंतवणूक हे सगळं सहजासहजी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवेश केलं पाहिजे, मुक्त प्रवेश आहे. आणि मग त्या अनुषंगाने हे सगळे करार आहेत. तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक जाताना त्याच्यावर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात आकारू नये, तो फक्त ॲडमिनिस्ट्रेशनच्या खर्चासाठी आकारावा, मिनिमम आकारावा. तर त्या अनुषंगाने तो करार आहे. डम्पिंग विरोधी करार आहे, म्हणजे एखादा देश त्यांच्या देशामधल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये माल आपल्या देशामध्ये डंप करतो, त्याच्या विरोधातला करार आहे. आयात शुल्केतर करार आहे, म्हणजे तुम्ही आयात शुल्क कमी केला पण परवानाच देत नाही, तो उदाहरणार्थ परवाना प्रक्रिया करार आहे. तर आयात शुल्केतर अडथळे करार आहे. कृषी करार आहे, तर कृषी क्षेत्राच्या बाबतीत तुम्ही इतर देशातल्या कृषी मालाला तुम्ही मुक्त प्रवेश देत नाही किंवा तुमच्या देशातल्या कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सबसिडी देत आहे किंवा
तुमच्या देशातल्या कृषी क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या मालाला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात निर्यात सबसिडी देताय, तर याला विरोध आहे या कृषी करारामध्ये. कापड व वस्त्र करार, कापड किंवा वस्त्राच्या बाबतीत आयात निर्यात होत असेल तर त्या बाबतीत कोटा पद्धत लागली जातो, त्याला आपण संख्यात्मक निर्बंध म्हणत होतो. म्हणजे तुमच्या देशातून आमच्या देशामध्ये 1000 मीटरच कापड येईल, त्यानंतर 1 सेंटीमीटर सुद्धा कापड येणार नाही, त्याला आपण संख्यात्मक निर्बंध म्हणतो. तर हे संख्यात्मक निर्बंध उठवणं या कराराचा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर हे जे 2 करार आहेत की आपण यापूर्वी बघितलं की नो फिश फ्रॉम इंडिया किंवा भारतातल्या हापूस आंब्यावर बंदी घालणं, हे कशाच्या आधारावर होतं? हे स्वास्थ्यविषयक उपायांच्या करारावर होतं. सुरक्षा आणि मानकाच्या आधारावर एखाद्या वस्तूवर काही निर्बंध लादले जाऊ शकतात, तर मग स्वास्थ्यविषयक उपायांचा करार आहे. तर इथं मग मानवाची सुरक्षा आणि त्याची स्वच्छता महत्त्वाची मांडलेली आहे. मात्र तांत्रिक अवरोध करार ह्या स्वास्थ्यविषयक उपायाच्या करारालाच परस्पर पूरक आहे. हा तांत्रिक अवरोध करार म्हणतो ते मानक आणि सुरक्षा याच्या आधारावर तुम्ही वाजवीपेक्षा जास्त अडथळा करू नका, तांत्रिक अवरोध करार. येतं लक्षात? तर हे सगळे करार आहेत ते कशा अंतर्गत आहेत? गॅटचे आहेत. त्यामुळं एकूण याच्यामध्ये जो विचारलेला होता, आयात प्रशुल्क करार बरोबर आहे, डम्पिंग विरोधी करार बरोबर आहे, आयात शुल्क तर अडथळा बरोबर आहे. पण आपल्या प्रश्नामध्ये काय होतं? एक ट्रिप्स होतं. ट्रिप्स त्याचा भाग आहे का गॅटचा? नाही आहे. हे थोडं लक्षात राहू दे. त्यानंतर सोपा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं 2021-2026 पर्यंत महागाई संदर्भात किती टक्क्याचे लक्ष ठेवण्याची घोषणा केली? जे पूर्वीचं होतं तेच कॅरी फॉरवर्ड केलंय. काय? 4% ±2%. म्हणजे महागाई 4% ±2% म्हणजे 2% पासून 6% पर्यंत. हे पूर्वीचंच टार्गेट पुन्हा कॅरी फॉरवर्ड केलेलं आपण. ओके, पुढं म्हणजे किती टक्क्याचं टार्गेट आहे इथं? 4%. पुढीलपैकी राजकोषीय धोरणाचा भाग कोणता आहे? तर हे एक आयोग थोडं पुन्हा प्रश्न विचारतं बघा. ज्यावेळी राजकोषीय धोरणावर प्रश्न असतो त्यावेळी चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रश्न असतो. तर हे परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरणाच्या फरकावर आत्तापर्यंत तुम्हाला आयोगाने विचारलेले किमान 30-40 प्रश्न दिसतील, एवढी मोठी संख्या याची. म्हणजे सगळ्या परीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कंबाईंड गट ब गट क पूर्व मुख्य किंवा इव्हन UPSC प्रिलिममध्ये सुद्धा या सगळ्यांचा एकत्रित जर विचार केला तर तुम्हाला 30-40 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरणाच्या तुलनात्मक अभ्यासावर किंवा त्या दोघातल्या फरकातल्या पॉईंटवर तुम्हाला दिसतील. मी डायरेक्ट ती स्लाइड घेतो आणि मग ह्या पुन्हा प्रश्नाकडे येतो. आता राजकोषीय जे धोरण आहे त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो किंवा वित्तीय धोरण म्हणतो, ते सरकारचं धोरण आहे. आणि चलनविषयक धोरण आहे ही मॉनिटरी पॉलिसी आहे, ते RBIचं धोरण आहे, ज्याला आपण मौद्रिक धोरण, पैशाचं धोरण म्हणतो. आता सरकारच्या धोरणामध्ये काय दिसेल? किंमत स्थिरीकरण दिसेल. म्हणजे जर अर्थव्यवस्थेमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात चलनवाढ असेल तर सरकार काय करतंय? सरकार शिल्की अर्थसंकल्प मांडतं. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलन घट आहे, मंदी सदृश्य परिस्थिती आहे, तर तुम्ही काय करता? तुटीचा अर्थसंकल्प सादर करता. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी तुम्ही समतोल अर्थसंकल्प सादर करता, म्हणजेच किंमत स्थिरीकरण आहे. आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या घोषणेच्या माध्यमातून तुम्ही नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून देता, म्हणजे पूर्ण रोजगार पातळी गाठणं हे पण उद्देश आहे. आणि अर्थात आर्थिक वृद्धी दर वाढवणं हे जरी असलं तर स्थैर्यासही आहे, बरोबर आहे. चलनवाढ, चलनघट आटोक्यात राहून आर्थिक वृद्धी, बरोबर. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते आहे किंवा हवाई वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे, शाळा आहेत, दवाखाने आहेत, जलसिंचनाच्या सुविधा आहेत, ह्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधांचा विकास हे राजकोषीय धोरणाचा उद्दिष्ट आहे. स्त्रोतांचे उपलब्धीकरण म्हणजे काय? की जर भांडवलाची कमतरता आहे तर ती भांडवलाची कमतरता ती भरून काढण्यासाठी तुम्ही स्त्रोत उभे करता. उदाहरणार्थ वेगवेगळे कर आकारताय, कर किंवा करेतर उत्पन्न हे स्त्रोतांचे उपलब्धीकरण आहे. किंवा त्यातून जर तुमचा खर्च भागत नसेल तर कर्जही काढता. स्त्रोतांचे उपलब्धीकरण बरोबर आहे. विषमता कमी करणं, मग आपण बघतो की उदाहरणार्थ इन्कम टॅक्स म्हणजे राजकोषीय धोरणाचा सरकारचा भाग म्हणून मग आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला
तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांकडून इन्कम टॅक्स तुम्ही आकारणार आहे आणि तेच पैसे त्याच्या माध्यमातून गरीब लोकांकडे तुम्ही सबसिडीच्या स्वरूपात वळवणार आहे. म्हणजे साधन संपत्तीचा प्रवाह श्रीमंत लोकांकडून सरकार कुणाकडे वळवते? गरीब लोकांकडे वळवते, म्हणजेच विषमता कमी करणे. त्यानंतर अर्थात याच्या सगळ्यांच्याच माध्यमातून काय हो? सामाजिक व आर्थिक विकास पण आहे. तर हे सगळी उद्दिष्ट कुठले आहेत? राजकोषीय धोरणाचे. तेच जर तुम्ही चलनविषयक आरबीआयचा जर विचार करायचा झाला तर आरबीआय काय करतं? आरबीआय महाग पैशाचं धोरण आहे, म्हणजे प्रामुख्याने व्याजाचे दर हे वाढवते. महाग पैशाचं धोरण, ज्याला आपण डिअर मनी पॉलिसी म्हणतो, त्याला आपण चलन संकोचाचं धोरण म्हणतो. आणि स्वस्त पैशाचं धोरण आहे की ज्याला आपण चलन विस्तारात्मक धोरण म्हणतो. त्याच्या माध्यमातून, त्या स्वस्त पैशाच्या धोरणाच्या माध्यमातून तुम्ही व्याजाचा दर कमी करण्याचा प्रयत्न करता. बरोबर आहे. बँक दर आहे, रेपो आहे, रिव्हर्स रेपो आहे, MSFR आहे, MSS आहे, MCLR आहे, हे सगळे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. मग याच्या माध्यमातून मग तुम्ही काय साध्य करताय? हे पॉईंट पुन्हा तेच आहेत. म्हणजे किंमत स्थिरीकरण आहे का? आहे. पूर्ण रोजगार पातळी गाठणे आहे का? आहे. स्थैर्यासह आर्थिक वृद्धी तर आरबीआयचं उद्दिष्टच आहे, थीमच आहे. पैशाची तटस्थता, हो पैशाची तटस्थता पण आहे. त्याचबरोबर पैशाची तटस्थता फक्त अंतर्गत नाही, बहिर्गत सुद्धा आहे. म्हणजे देशांतर्गत चलन वाढ खूप मोठ्या प्रमाणात असेल तर कंट्रोल करणं, चलन घट असेल तर कंट्रोल करणं. त्याचबरोबर रुपया आणि इतर परकीय चलन आहे, उदाहरणार्थ डॉलर आहे, तर यांच्यामध्ये जर अस्थैर्य निर्माण झालं, डॉलर जर घसरायला लागला किंवा वधरायला लागला तरी सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेला धोका पोचू शकतो. तर आरबीआय परिस्थितीनुसार परकीय चलनाची खरेदी करते किंवा विक्री करते आणि भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा स्थिर ठेवला जातो, तटस्थ ठेवला जातो. पैशाच्या तटस्थतेचं धोरण हे मात्र आरबीआयचं धोरण आहे, चलनविषयक धोरण आहे. आणि व्यवहार तोल सुधारणे, तर ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, तर हे व्यवहार तोल सुधारण्याचं सुद्धा काम कोणाचं आहे? चलनविषयक धोरणाचं आहे. आता ह्या सगळ्यातनं तुमच्या हे लक्षात आलं असेल की पहिले 3 पॉईंट दोन्हीकडे कॉमन आहेत. किंमत स्थिरीकरण, पूर्ण रोजगार पातळी गाठणं, स्थैर्यासह आर्थिक वृद्धी, हे 3 पॉईंट दोन्हीकडे सारखे आहेत. पण पायाभूत सुविधा इकडे येणार नाही. येतं लक्षात? पायाभूत सुविधा इकडे येणार नाही, फक्त राजकोषीय धोरणाचा भाग आहे. किंवा स्रोतांचं उपलब्धीकरण चलनविषयक धोरणाकडे येणार नाही, ते राजकोषीय धोरणाचा भाग आहे. आणि पैशाची तटस्थता आणि व्यवहार तोल सुधारणा हे 2 घटक चलनविषयक धोरणाचाच भाग आहे, ते इकडे येणार नाही. येतं का लक्षात? तर त्यामुळे हा टेबल जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर याच्या आधारावर आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न तुम्हाला सुटतील आणि यापुढे येणारे सुद्धा प्रत्येक प्रश्न सुटेल. ह्या चार्ट जर व्यवस्थित तुम्हाला कळला तर याच्या बाहेर प्रश्न जात नाही. पण प्रत्येक वर्षी आयोग काय करतं? तुम्हाला जे समजलंय त्याच्या आधारावर नव्यानं त्या कन्सेप्टला धरून नवीन प्रश्न तयार करतं. पण संकल्पना जर तुमच्या क्लिअर असल्या तर प्रश्न चुकत नाही. संकल्पना इकॉनॉमीमध्ये क्लिअर असणं हे अनिवार्य आहे. मग याच आधारावर तो प्रश्न होता, पुढीलपैकी राजकोषीय धोरणाचे भाग कोणते? तर स्रोतांचे उपलब्धीकरण आहे, उत्पन्न व संपत्तीमधील तफावत दूर करणे आहे, पूर्ण रोजगार पातळी गाठणे आहे, व्यवहार तोल सुधारणा मात्र नाही, कारण व्यवहार तोल सुधारणा ही चलनविषयक धोरणाचा भाग आहे. त्यामुळे ब क उत्तर आहे याचं पहिलं. पुढं शेवटचा प्रश्न आहे, कर संक्रमण अवस्थेचा विचार केल्यास पुढीलपैकी कोणतं विधान हे योग्य आहे? तर आता मी डायरेक्ट स्लाइड दाखवतो बघा, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळेल. तर अप्रत्यक्ष कराची संक्रमण अवस्थेचा बाबतीत जर विचार करायचा झाला, तर अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सध्या आपण जीएसटीचं उदाहरण देऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा असलेला अप्रत्यक्ष कर आहे जीएसटी. तर जीएसटीच्या बाबतीत काय, तुम्ही जर समजा मोबाईल घ्यायला गेला तर तो व्यावसायिक व्यक्ती, मोबाईल दुकानदार तुमच्या त्या मोबाईलच्या किमतीबरोबर त्याच्यावर जीएसटी पण घेतो. म्हणजे त्या इम्पॅक्ट ऑफ टॅक्सेस किंवा कराचा आघात हा पहिल्यांदा कोणावर पडणार आहे? त्या व्यावसायिकावर पडणार आहे. म्हणजे तो सरकारकडे जाऊन कर भरणार आहे. मात्र प्रत्यक्षात तो कुणाकडून वसूल केला? ग्राहकाकडून वसूल केला. म्हणजे इन्सिडन्स ऑफ टॅक्स, कराचा बोजा कुणावर आहे? ग्राहकावर आहे. बरोबर आहे. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ टॅक्स हा प्रारंभिक टप्प्यात आहे, लगतपूर्व आहे, तो व्यावसायिक व्यक्तीवर आहे. पण मग इन्सिडन्स ऑफ टॅक्स, कराचा बोजा अंतिम टप्प्यात कुणावर पडतो? अल्टिमेटली जरी तो व्यावसायिक व्यक्ती जरी जीएसटी डिपार्टमेंटला जरी जीएसटी भरत असला तरी सुद्धा अल्टिमेटली हा जीएसटीचा बोजा कुणावर ढकलला जातोय? ग्राहकावर ढकलणार आहे, ग्राहक भरणार आहे. त्यामुळे इन्सिडन्स ऑफ टॅक्स हा अंतिम टप्प्यात आहे, पुढच्या टप्प्यात आहे.
आणि लगतपूर्व इमिडिएट प्रारंभिक टप्प्यात कोण आहे? इम्पॅक्ट ऑफ टॅक्सेस आहे. तर याच्या आधारावर प्रश्न आहे बघा, कर संक्रमण अवस्थेचा विचार केल्यास पुढीलपैकी कोणतं विधान हे योग्य आहे? कराचा बोजा लगतपूर्व लागू होतो आणि कराचा आघात अंतिम टप्पा आहे. उलट केलं ॲक्च्युली, कराचा बोजा कसा आहे? अंतिम टप्प्यात आहे आणि कराचा आघात कसा आहे? लगतपूर्व इमिडिएट आहे, प्रारंभिक अवस्थेमध्ये. त्यामुळे दोन्ही चूक आहे. चौथं उत्तर आहे. ओके, तर हे आपण इकॉनॉमीच्या दृष्टीने अत्यंत संभाव्य असणारे जे प्रश्न आहेत त्याचं आपण डिस्कशन घेतलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सगळ्याच इंटिग्रेटेड बॅच असेल किंवा इकॉनॉमी पॉलिटी हे वैयक्तिक विषय असतील किंवा PSI कायदा असेल, तर याच्या ऑफलाईन बॅचला सुद्धा भरभरून विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला होता. यावर्षी आपण नव्यानं PSI कायदे ऑनलाईन बॅच पण टाकली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि सध्या इकॉनॉमी बॅच ऑनलाईन घेण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर जे विद्यार्थी पुण्यामध्ये नाहीत तर त्यांना आपल्या इकॉनॉमीचा फायदा घेता येत नाही, तर त्यामुळं मग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही पण लवकरच ह्या अर्थव्यवस्था म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था याची ऑनलाईन बॅच सुरू करणार आहे. आणि STI मुख्य परीक्षेची पण अर्थव्यवस्थेची वेगळी बॅच सुरू करणार आहे. ओके, तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.